रामकृष्ण हरी मंडळी. मी रात्री 1:30 वाजता माझ्या बहिणीच्या घरी आलोय फक्त आणि फक्त आमरस खाण्यासाठी. आणि हा आमरस मला जवळजवळ 650 रुपयाला पडलेला आहे. 650 ची किंमत नाही, परंतु हा जो आमरस आहे तो एकदम नॅचरल पद्धतीचे जे आंबे असतात त्याचा बनवलेला आहे. हीच मला खाण्यासाठी आवड आहे, अशीच मला खाण्यासाठी आवड आहे. त्यासाठी मी रात्री 1:30 वाजता पोहोचलो इथे आणि सकाळी आज आमरस बनवलेला होता. आणि हेच ते आंबे आहेत. त्या आंब्याचा आम्ही रात्री आमरस खाल्लाय. जवळजवळ एक आंबा अर्धा किलोचा पडतो आणि एका आंब्यामध्ये जवळजवळ 3 लोक आमरस खाऊ शकतात. एवढे मोठे मोठे आंबे आहेत. वेगवेगळ्या पद्धतीचे म्हणजे वेगवेगळ्या काय म्हणतात ना, गावरान आंबी, त्यानंतर कोकणात जो पिकतो त्यातले पण 1-2 झाडं इथे आहेत. पण कोकणात पिकणारे आंबे ते वेगळे असतात. पण त्याचं पण इथे पिकला एक आंबा. तर असे बघा ना तुम्ही, हा किती मोठा आंबा आहे. याचा जर आकार तुम्ही हातात घेऊन बघितला, हे बघा आकार बघा. आणि जवळजवळ ह्या आंब्याचे ना 3 ठिकाणी झाडं लावलेली आहे. आणि घराच्या समोर वेगवेगळ्या प्रकारची आंब्याची झाडं आहेत. हा केशर आहे. हा पण खायला एकदम गोड लागतो. तिकडे एक गावरान आंबा आहे. सगळ्यात मोठा आणि सगळ्यात जास्त कोणता आंबा असेल तर ह्यो आहे. होय, कोणत्या आंब्याची कोणती जाती ही आंब्याची? ही वनराज. वनराज आहे हा आंबा. हरावरी कृषी विद्यापीठामध्ये पण आहे, पाहायला मिळतो आपल्याला. पण हा आंब्याची खासियत एवढी भारी आहे की जवळजवळ एका आंब्यात 3 लोक आमरस खाऊ शकतात. हे बघा. तर मंडळी, मला जवळजवळ 3 दिवसापासून खोकला येतोय, परंतु मला आंबा खाण्याचा मोह आवरला नाही. कारण शहरात ओरिजिनल आंबे मिळत नाही. जे काही मिळतात ते गावाकडेच मिळतात. त्यासाठी खोकला काय 2 दिवस राहील, अजून जाईल. पण आंब्याचा सीझन गेल्यावर काय करायचं. तर हा केशर आंबा आहे. आणि हा देखील मी आत्ता खाऊन बघितलाय. हा केशर आहे. तिकडचा जो आहे तो लाल भाग आहे आणि त्याच्या शेजारचा जो आहे तो वनराज आहे. असे 3 प्रकारचे आंबे आमच्या बहिणी म्हणजे दाजी ज्यावेळेस लहान होते तेव्हा त्यांच्या वडिलांनी लावलेले हे आंबे आहेत. आणि हे नारळ देखील. आणि त्याचं फळ आता मुलं खातात. म्हणजे आत्ता जर आपण आंब्याची झाडं लावली किंवा इतर कोणती झाडं लावली जी फळं देतात खायला. तर आता पुण्याला निघायची वेळ झाली आहे. आवरूया. आपली 3:30 वाजता बस आहे आणि पुण्यात पोहोचेल ती 7 वाजेपर्यंत, 7-8 वाजता. तर निघूया चला. एकदम छोटासा ब्लॉग बनवलाय. आवडला तर शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा.